नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न रेल्वे भरती खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे। बघा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, भारताच्या मध्यामधून बघा कर्कवृत्त हे गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, कर्कवृत्त बघा भारताच्या एकूण किती राज्यांमधून गेलेलं, कर्कवृत्त बघा भारताच्या एकूण किती राज्यांमधून गेलेलं आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, कर्कवृत्त बघा भारताच्या एकूण 8 राज्यांमधून ते गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो। विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो। बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। बघा, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये बघा आरोह या प्रकारचा पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 4 पहा, सेमँग ही प्रमुख बघा जमाती खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये प्रामुख्याने आढळते। बघा, सेमँग बघा ही एक प्रमुख जमाती आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळते। बघा, मलेशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात मोठे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते। बघा, सर्वात मोठे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते आहे। बघा, विषुववृत्त बघा हे सर्वात मोठे या ठिकाणी अक्षवृत्त असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये। कोलोरॅडो बघा हा एक वाळवंटी प्रदेश आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा जमिनीवरून बघा समुद्राकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना खालीलपैकी बघा जे वारे बघा जमिनीकडून बघा समुद्राकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे म्हणतात। बघा, जमिनीवरून बघा समुद्राकडे बघा जे वारे वाहतात त्यांना या ठिकाणी मतलय वारे या प्रकारचे वारे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आफ्रिकेमधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने। बघा, आफ्रिकेमधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। आफ्रिकेमधला बघा गवताळ प्रदेश सॅव्हाना या नावाने तो ओळखला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा। तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे। बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे। बघा, तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा म्हणजे सुएझ कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रोका हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने। रोका हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो। बघा, रोका हा शेतीचा प्रकार बघा ब्राझील या देशामध्ये प्रामुख्याने तो आढळतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाला आद्यक्रांतिकारक असे बघा आद्यक्रांतिकारक असे म्हणतात। बघा, आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके बघा यांना आद्यक्रांतिकारक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 पहा, पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता। बघा, पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। सन 1881 मध्ये बघा पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा लागू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील। महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा, शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। पंडिता रमाबाई यांनी पहा शारदा सदन या संस्थेची स्थापना ही केली होती।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 51A बघा मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बिहू हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात संबंधीचा नृत्य प्रकार आहे? बिहू. बघा बिहू म्हटलं की बघा आसाम राज्य ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नदीमधलं बघा सर्वात मोठे बेट खालीलपैकी नदीमधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा माजुली बघा हे नदीमधलं सर्वात मोठे बेट आहे, जे की ब्रह्मपुत्रा या नदीमधलं ते बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हेरू आणि पुलिकत बघा ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोल्हेरू आणि पुलिकत बघा ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा कोल्हेरू आणि बघा पुलिकत बघा ही सरोवरे तर या ठिकाणी बघा आंध्र प्रदेश या राज्यामधले 30 ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे? बघा भारताची बघा स्थानिक वेळ बघा ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा 5.5 तासांनी ती पुढे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बिहू हा सण बघा आत्ताच प्रश्न झाला होता आपल्याकडे, तर बिहू हा सण बघा आसाम या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची बघा कावरत्ती खालीलपैकी कोणत्या एका संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कावरत्ती बघा लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बांदीपूर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बांदीपूर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा बांदीपूर बघा हे अभयारण्य कर्नाटक या राज्यामधलं ते अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? बघा इंदिरा पॉइंट बघा हे निकोबार या बेटावर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 पहा, भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? बघा प्राचीन पठारे यांनी बघा सर्वाधिक भूभाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे? बघा भारतीय द्वीपकल्पाचं बघा दक्षिणेकडचं टोक म्हणजे कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचं या ठिकाणी दक्षिणेकडचं टोक आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, लोकसंख्येने बघा सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा अंदमान आणि निकोबार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिहरी बघा हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा टिहरी बघा हे भगीरथी नदीवरचं बघा धरण उत्तराखंड या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? बघा कलिंग प्रदेश बघा ओडिसा या राज्याचं या ठिकाणी ऐतिहासिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला? कार्निवल हा सण बघा कार्निवल हा सण बघा गोवा राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा भारतामध्ये बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी बघा भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र बघा राजस्थान या राज्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? बघा राजा रवी वर्मा हे चित्रकला यांच्यासाठी ते प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, तिबेट मानस सरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो? बघा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? बघा, अरुणाचल प्रदेश बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य उगवतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा? हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा, हिमालय हा पर्वत बघा वली या प्रकारचा तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं 100% साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये बघा 100% बघा साक्षरता असलेलं राज्य म्हणजे केरळ बघा. हे राज्य बघा भारतामध्ये 100% साक्षरता असलेलं ते राज्य आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? बघा, सागरी सीमांचं बघा रक्षण करण्याची जबाबदारी बघा नौदलावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये? बघा, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? बघा, जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये बघा नैऋत्य मोसमी वारे वाहतात. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा ही लाभलेली आहे? बघा, सर्वाधिक बघा लांबीची समुद्र सीमा ही गुजरात या राज्याला ती लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर? आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, आग्रा बघा हे शहर या ठिकाणी बघा यमुना या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा या ठिकाणी कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? बघा, रबराचं बघा सर्वात जास्त बघा हे उत्पादन केरळ या राज्यामध्ये ते होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील आसाम. बघा, या राज्याला समुद्र किनारा नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ड्युरँड बघा ही सीमारेषा आहे खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे? ड्युरँड ही सीमारेषा. बघा, ड्युरँड बघा ही सीमारेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधली ती सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता एक देश आहे जो सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? बघा, अफगाणिस्तान, मालदीव, म्यानमार, भूतान या ठिकाणी 4 देश आहेत. यापैकी कोणता या ठिकाणी एक देश आहे जो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? बघा, म्यानमार हा देश बघा सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, मूलभूत कर्तव्य बघा कलम 51A या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती? बघा, पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? बघा, गुरुमुखी बघा पंजाबी या भाषेची लिपी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात बघा क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये बघा क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य म्हणजे राजस्थान. बघा, हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळा दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी बघा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा, लॉर्ड विल्यम बेंटिंक बघा भारताचे पहिले या ठिकाणी गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक पुढचा, कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला? बघा, कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला होता? बघा, चीन देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? बघा, गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सिद्धार्थ. बघा, हे गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव होते.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, मराठी सत्तेचा उदय बघा हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात? पोंगल हा सण बघा, पोंगल हा सण बघा तामिळनाडू या राज्यामध्ये तो प्रामुख्याने साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भांगडा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे? भांगडा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. भांगडा बघा हे नृत्य पंजाब या राज्याच्या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन्किलाफ जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी केलेली घोषणा आहे? इन्किलाफ जिंदाबाद बघा भगतसिंग यांनी बघा केलेली घोषणा आहे. प्रश्न क्रमांक बघा, जलियांवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाले? जलियांवाला बाग हत्याकांड कोठे आणि केव्हा झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 13 एप्रिल सन 1919 अमृतसर या शहरामध्ये बघा जलियांवाला बाग हत्याकांड हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पारो हे विमानतळ खालीलपैकी पारो बघा हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा पारो बघा हे विमानतळ बघा भूतान या देशामध्ये या ठिकाणी विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कान्हा बघा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक, भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? बघा भारतामध्ये बघा नोटाबंदीची घोषणा 8 नोव्हेंबर सन 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? बघा महात्मा गांधी यांना बघा राष्ट्रपिता ही पदवी बघा सुभाषचंद्र बोस यांनी ती दिली होती. प्रश्न क्रमांक, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? मध्यवर्ती वस्तू संग्रहालय बघा नागपूर या ठिकाणी पहा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुगल क्लासरूमची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा गुगल क्लासरूमची बघा अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे बघा प्रत्येक घरामध्ये बघा LPG गॅस जोडणी असणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा आर्य समाजाची स्थापना ही यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती बघा ग्रुप डी अतिसंभाव्य आपल्याकडे बघा 8000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य असेच प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF पण अवेलेबल आहे. जर कोणाला घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.